श्री स्वामी समर्थ. चला आज आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहे. तर ही भाजी आपण मेथीच्या भाजीसारखी बनवायची असते म्हणून आपण बनवणार आहे. आणि शेवगा खाल्ल्याला चांगला असते, त्यात भरपूर असे फायदे आहेत. शेवग्याची भाजी म्हणा, शेवग्याची शेंग खाल्लेली. तर आता आपण इथे शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत. आणि हो का इथं आपण लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची कांडाला घेतलेली आहे. आणि हे आपण गावरान लसूण घेतलेला आहे. आणि हो का इथं शेंगदाणे भाजतोय आपण, तेही त्याच्यामध्ये टाकणार आहे. का तर ते असे लय बारीक बनवायचे नाहीत, त्या शेंगदाण्याला जरा मोठे मोठे ठेवायचे. चला आता आपण शेंगदाणे काढून घेऊया. बघा आता तेल घालून घेतलेलं आहे. तर आता आपण हे शेंगदाणे सगळे तळायला टाकून घेऊया. बघा मस्त आपले तळायला लागलेले. आणि गावरान लसूण आहे ना, त्यांना खूप सुंदर वास येतो. आणि आपल्याला ही मेथीच्या भाजीसारखीच बनवावं लागते ना. आणि कसं शेवगा खाल्लेलं डोळ्यासाठी पण चांगलं असते आणि हाडासाठी पण चांगलं असते ना, त्याच्यामुळं म्हणून मग आपण शेवग्याची भाजी आता आपल्या इथं आहे म्हणून आपण बनवतोय. आता थोडं आपण मीठ टाकून घेऊया, अर्धा चमचा. आता ती सुकी असते ना, त्याच्यामुळे जास्त मीठ टाकण्यात खरट होण्याची शक्यता असते. तर आता आपण भाजी टाकून घेऊया. हो का मस्त अशी वापायला लागलेली आहे आपली शेवग्याच्या पानाची भाजी. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही कधी खाल्ली होती का? कमेंट करून सांगा. आणि जरी नसली खाल्ली तर एकदा खाऊन बघा, मेथीच्या भाजीसारखीच चवीला छान लागते. आणि माझी डिश आवडली असेल तर मला कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.